महाराष्ट्रातील खासगी कोचिंग सेंटरच्या कारभाराला शिस्त लावण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र खासगी कोचिंग केंद्रे अधिनियम 2026 या प्रस्तावित कायद्याचा मसुदा प्रसिद्ध केला आहे। यामध्ये विद्यार्थ्यांची वयोमर्यादा, क्लासची वेळ, फी, सुरक्षा, समुपदेशन आणि कोचिंग सेंटरच्या सुविधांपासून थेट 50 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे। पण या नव्या कायद्यात नेमकं काय आहे? पालक आणि विद्यार्थ्यांना याचा काय फायदा होणार आणि क्लासेसच्या नियमांमध्ये कोणते मोठे बदल होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी तन्वी आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच। बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण। चला तर मग मुद्देसूद पाहूया। मुद्दा क्रमांक 1, खासगी कोचिंग सेंटरसाठी नवा कायदा का आणला? महाराष्ट्रातील खासगी कोचिंग सेंटरच्या वाढत्या कारभाराला नियमांच्या चौकटीत आणण्यासाठी राज्य सरकारने हा कायद्याचा मसुदा तयार केला आहे। विशेषतः विद्यार्थ्यांकडून आकारली जाणारी फी, क्लासेसच्या सुविधा, विद्यार्थ्यांची सुरक्षा, मानसिक आरोग्य आणि कोचिंग सेंटरकडून केल्या जाणाऱ्या जाहिराती यावर नियंत्रण आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणात कोचिंग सेंटरच्या कथित भूमिकेची चर्चा झाल्यानंतर या प्रस्तावाला आणखी महत्त्व प्राप्त झालं आहे। हा कायदा संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्याचा प्रस्ताव आहे, मात्र तो नेमक्या कोणत्या तारखेपासून लागू होणार यासाठी राज्य सरकारकडून स्वतंत्र अधिसूचना काढण्यात येणार आहे। सध्या या कायद्याचा मसुदा प्रसिद्ध करून नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत। मुद्दा क्रमांक 2, प्रत्येक कोचिंग सेंटरला नोंदणी बंधनकारक। एज लिमिट काय? प्रस्तावित कायद्यानुसार खासगी कोचिंग सेंटर चालवण्यासाठी नोंदणी बंधनकारक असणार आहे। एखाद्या कोचिंग संस्थेच्या वेगवेगळ्या शाखा असतील तर प्रत्येक शाखेसाठी स्वतंत्र नोंदणी करावी लागेल। 25 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणारी केंद्रेही या नियमनाच्या कक्षेत येणार आहेत। सध्याची कोचिंग सेंटर कायदा लागू झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत नोंदणी पूर्ण करावी लागेल आणि ही नोंदणी 3 वर्षांसाठी वैध असेल। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 13 वर्षांखालील मुलांना खासगी कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश देता येणार नाही, अशी तरतूद प्रस्तावित आहे। तसेच विद्यार्थ्यांना ठराविक गुण, रँक किंवा परीक्षेत यशाची हमी देणाऱ्या जाहिराती किंवा आश्वासनांवरही बंदी असेल। मुद्दा क्रमांक 3, क्लासेसमध्ये कोणत्या सुविधा असणं आवश्यक? नव्या मसुद्यात विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि योग्य वातावरण तयार करण्यावर भर देण्यात आला आहे। प्रत्येक विद्यार्थ्यामागे किमान 1 चौरस मीटर जागा असणे आवश्यक असेल। कोचिंग सेंटरकडे अग्निसुरक्षा आणि इमारत सुरक्षा प्रमाणपत्र असणं बंधनकारक असेल। त्यासोबतच पुरेसे वायुविजन, योग्य प्रकाश व्यवस्था, पिण्याचं पाणी, मुलं आणि मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, प्रथमोपचार सुविधा आणि वाहनतळाची व्यवस्था करावी लागेल। तळघरात कोचिंग सेंटर चालवण्यास मनाई असेल। संपूर्ण परिसरात CCTV कॅमेरे बसवावे लागतील आणि त्याचं चित्रण किमान 1 महिना जतन करावं लागेल। विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा विचार करून समुपदेशनाची व्यवस्था करणेही बंधनकारक करण्याचा प्रस्ताव आहे। विद्यार्थ्यांना जीवन कौशल्ये आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे। मुद्दा क्रमांक 4, फी मध्ये मोठा बदल, क्लास सोडल्यास पैसे परत मिळणार। पालक आणि विद्यार्थ्यांसाठी या कायद्यातील सर्वात महत्त्वाची तरतूद म्हणजे शुल्काबाबतचे नियम। कोचिंग सेंटरने विद्यार्थ्यांना शुल्काची पावती देणं बंधनकारक असेल। सुरुवातीला जाहीर केलेल्या शुल्कापेक्षा जास्त रक्कम आकारता येणार नाही आणि अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर फी वाढवण्यासही मनाई असेल। विशेष म्हणजे विद्यार्थ्याने अभ्यासक्रम मध्येच सोडला तर उर्वरित कालावधीच्या शुल्काचा प्रमाणानुसार परतावा देण्याची तरतूद आहे। हा परतावा 10 दिवसांच्या आत द्यावा लागेल। त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याने अर्ध्यातच क्लास सोडला तर भरलेली संपूर्ण फी गमावण्याची वेळ येऊ नये, यासाठी पालकांना संरक्षण देण्याचा प्रयत्न या कायद्यात करण्यात आला आहे। मुद्दा क्रमांक 5, क्लासच्या वेळेपासून शिक्षकांच्या पात्रतेपर्यंत कडक नियम। प्रस्तावित कायद्यानुसार कोचिंगचे वर्ग विद्यार्थ्यांना खूप पहाटे किंवा रात्री उशिरापर्यंत घेता येणार नाहीत। विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना आठवड्यातून किमान 1 दिवस सुट्टी देणं आवश्यक असेल। सुट्टीनंतर लगेच परीक्षा किंवा चाचणी घेणंही टाळावं लागेल। कोचिंग सेंटरमधील प्रशिक्षक पदवीधर असणं आवश्यक असेल। तसेच ज्यांच्या विरुद्ध दखलपात्र गुन्हा दाखल आहे अशा व्यक्तींना प्रशिक्षक किंवा कर्मचारी म्हणून नियुक्त करता येणार नाही। याशिवाय मान्यताप्राप्त शाळा किंवा महाविद्यालयाच्या परिसरात खासगी कोचिंग सेंटर चालवण्यास बंदी असेल।
शाळा किंवा महाविद्यालयातील शिक्षकांना कोचिंग सेंटरमध्ये नियुक्त करण्यावरही निर्बंध असतील. शाळा, महाविद्यालय आणि कोचिंग सेंटर यांच्यातील एकत्रीकरणालाही मनाई करण्याचा प्रस्ताव आहे. मुद्दा क्रमांक 6. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यापासून लैंगिक छळाच्या तक्रारीपर्यंत नियम. या मसुद्यात विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांची क्षमता आणि आवड लक्षात घेण्यासाठी कल चाचण्या घेण्याचा प्रस्ताव आहे. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणापुरतेच करिअरचे पर्याय मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांना इतर करिअरच्या संधींचीही माहिती देण्याची तरतूद आहे. विद्यार्थ्यांच्या कामगिरीनुसार वेगवेगळे गट तयार करण्यासही बंदी प्रस्तावित आहे. कारण अशा गटांमुळे विद्यार्थ्यांवर अतिरिक्त दबाव निर्माण होऊन त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित परीक्षेची कठीणता, अभ्यासाची तीव्रता आणि कोचिंगमधून यशाची हमी नसल्याचं विद्यार्थ्यांना स्पष्ट करावं लागेल. दुसरीकडे लैंगिक छळ किंवा बाल लैंगिक अत्याचारासंदर्भात गंभीर तक्रार असल्यास 24 तासात कारवाई करण्याची तरतूद प्रस्तावित आहे. आवश्यक माहिती आणि सीसीटीव्ही फुटेज सरकारला उपलब्ध करून देणं तसेच गुन्ह्याचा संशय असल्यास पोलिसांना माहिती देणं बंधनकारक असेल. मुद्दा क्रमांक 7. नियम मोडल्यास 50 लाखांपर्यंत दंड. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे नियम मोडणाऱ्या कोचिंग सेंटरचं काय होणार? प्रस्तावित कायद्यानुसार किरकोळ उल्लंघनासाठी 1 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. गंभीर उल्लंघन झाल्यास 10 लाख ते तब्बल 50 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. किरकोळ उल्लंघनाची पुनरावृत्ती झाल्यास 10 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. एवढंच नाही तर संबंधित कोचिंग सेंटरची नोंदणी तात्पुरती स्थगित करण्यापासून कायमस्वरूपी रद्द करण्यापर्यंतची कारवाई होऊ शकते. गरज पडल्यास कोचिंग सेंटर बंद करण्याचे आदेशही दिले जाऊ शकतात. त्यामुळे हा कायदा लागू झाल्यास खासगी कोचिंग सेंटरच्या फी पासून ते विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेपर्यंत अनेक बाबींवर सरकारचं नियंत्रण वाढणार आहे. या संपूर्ण घडामोडीतून 3 महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. पहिली गोष्ट, 13 वर्षांखालील मुलांना प्रवेश न देण्यापासून ते क्लासच्या वेळेपर्यंत खासगी कोचिंग सेंटरसाठी अनेक नवीन नियम प्रस्तावित करण्यात आले आहेत. दुसरी गोष्ट, विद्यार्थी अभ्यासक्रम मध्येच सोडत असेल तर उर्वरित कालावधीच्या शुल्काचा प्रमाणानुसार परतावा 10 दिवसात देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तिसरी गोष्ट, नियमांचं उल्लंघन केल्यास कोचिंग सेंटरवर 50 लाख रुपयांपर्यंत दंड, नोंदणी रद्द करण्याची किंवा सेंटर बंद करण्याची कारवाई होऊ शकते. आता तुम्हीच सांगा, तुमच्या मते खासगी कोचिंग सेंटरवर अशा प्रकारचे नियम असणं गरजेचं आहे का? आणि विद्यार्थ्याने क्लास मध्येच सोडल्यास उर्वरित फी परत करण्याची तरतूद योग्य आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्ता मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.